चला आपण सामना सुरू करूया। हितेश 11 चामटोली आणि बाल दिगंबर डोनेगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। फ्रेंड्स चषक 2026 टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेसाठी। फ्रेंड्स चषकाला आगाज होतोय आणि पहिला सामना पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत, परंतु हाईट जास्त आहे हेच पाहिलं पंचांनी आणि लेग बाईटचा इशारा येतोय। फिरोज खान सर आणि बाळा माने सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी। धावसंख्या आहे 1, 5 षटकांचा सामना असेल। एक्स्ट्रा हाफ मधील हा पहिला सामना आहे। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन। फ्रेंड्स चषक गोरेगाव ज्या स्पर्धेची उत्सुकता सर्वांना असते ती स्पर्धा म्हणजे फ्रेंड्स चषक। ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा। मिस टायमिंग झेलची शक्यता असेल, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत फिल्डर होते। विकेट कीपर तेजस मिळते एक धाव चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। हर्षद आहेत या पहिल्या षटकामध्ये। बाल दिगंबर हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय। डोनेगाव संघ विनोद यांचा संघ आहे, त्यांना फाईट करतोय। हितेश 11 चामटोली संघ धनाजी शेठ इरमाली साहेबांचा संघ। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, मोठा फटका येत नाहीयेत। करंगी पॉवर प्ले सुरू आहे। बॅट चिकट होती आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। फ्रेंड्स चषक गोरेगाव पहिली रात्र आहे आणि पहिला सामना सुरू आहे। हर्षद स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे। डॉट बॉल येतोय। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 3। 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा घ्यावा लागेल डोनेगाव या टीमला या मॅच मध्ये। लाईन पाहावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। फिरोज खान सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये। कल्याणची आनबान शान। धावसंख्या 4। पहिलं षटक सुरू आहे। हर्षद फुलटॉस चेंडू आहे, ऑनसाइडला खेळतायत। गॅप भरपूर मोठी आहे सीमारेषेच्या बाहेर। या स्पर्धेमधील या फ्रेंड्स चषकामधील हा पहिला चौकार येतोय फलंदाज उमेशच्या बॅटमधून। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने। आउटफील्ड फास्ट शर्यत लागलीये आणि ती शर्यत जिंकलेली आहे फिल्डरने। पायाने हा चेंडू अडवलेला आहे, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बाल दिगंबर डोनेगाव या टीमची बिनबाद 10। सो मच शेहबाज चाचा बुबेरे, अमरबाई बुबेरे, अखिलबाई बुबेरे यांच्या स्वप्नातून साकार
झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. गोलंदाज दिनेश येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन पंकज आहेत. पंकज आणि उमेश. सुरुवात चांगली झाली आहे कारण की 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 50+ धावा बनवावे लागतील. अपील करतायत आणि हिटिंग आउटसाइड लेग असं सांगतायत पंच. कारण की जेव्हा जेव्हा LBW ची अपील होते तेव्हा तेव्हा 4 गोष्टी प्रामुख्याने पंच विचार करतात. पिचिंग, हिटिंग, इम्पॅक्ट आणि हाईट फॅक्टर आणि बॅटची कट आहे की नाही. या 4 ते 5 गोष्टींचा विचार नक्कीच पंच करतात आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 11. अपील आणि यस कॉट बिहाइंडचे अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे डोनेगाव या टीमला. फलंदाज उमेश बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते सन्माननीय बाळासाहेब कांबरे अंबरनाथ तालुका प्रमुख आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक प्राप्त झाली आहे. सन्माननीय बाळासाहेब कांबरे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार आम्ही मानतोय. धन्यवाद साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. दरम्यान फलंदाज झाले बाद बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत डोनेगाव या संघाला. फलंदाज झाले बाद 0 वरती माघारी परतावं लागेल. फलंदाज अजय बॅक टू द पवेलियन. सो मच. या पुढील सामना असेल आजच्या रात्रीमधील रेग्युलर हाफ मधील पहिला सामना. चांदई विपक्ष जय हनुमान ढवलेपाडा या 2 टीम मध्ये पहिला सामना असेल. चला दोन्ही संघाने टॉस साठी या. हॅट्रिक बॉल आहे. ड्राईव्ह करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. धावबाची संधी होती. मिळते एक धाव या चेंडूवरती. न्यू बॅट्समन अनुज आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. पारसने हा चेंडू अडवलेला आहे. त्याच्यावरती मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. दिनेशने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. विकेट टेकिंग गोलंदाजी करतायत दिनेश. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. आशिष. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशे फंबल झाल्याने त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बाल दिगंबर डोनेगाव या संघाची 2 बाद 16.
आदरणीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांचा संघ आपण पाहतोय. हितेश 11 चामटोली संघ. धनाजी शेठ इरमाळी साहेब पुरस्कर्ते आहेत चामटोली या संघाचे. हितेश 11 या नावाने हा संघ खेळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. बॅकअप साठी फिल्डर येतील, तोपर्यंत नक्कीच एकच धाव मिळते. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान ढवलेपाडा विपक्ष चांदई या दोन संघांमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जेव्हा संघनायक टॉस साठी येईल तेव्हा आपली संपूर्ण प्रवेश फी देखील घेऊन यायचा आहे. ही आयोजकांची सूचना आहे. जो संघनायक टॉस साठी येणार नाही त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. हर्षद आलाय सेकंड स्पेल मध्ये. ज्या हर्षदने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या त्याच हर्षद वरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकर गोलंदाज आहे. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलाय या चेंडूवरती अनुजला. धनाजी शेठ इरमाळी साहेबांचा संघ आपण पाहतोय. हितेश 11 चामटोली संघ काय चांगला परफॉर्मन्स करतोय या पहिल्या मॅच मध्ये. टॉस जिंकून हितेश 11 चामटोली या संघाने फिल्डिंग स्वीकारली आहे. ऑन साइडला पुल करतायत मिस्टॅमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. रोहन होते. धावसंख्या 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 20 धावा. आदरणीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांचा संघ उद्योजक समाजसेवक आहेत. बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 12 मॅन आतमध्ये जाईल. पाणी घेऊन आणि बॅटची कडा लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार येतोय. लक फॅक्टर ऑन झालंय डोनेगाव या टीमचं. सोमा धावसंख्या 4ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या कशा येऊ द्या. आणि आलाय हा डॉट बॉल. चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. चला विनंती असेल यापुढील सामना जय हनुमान ढवलेपाडा विपक्ष चांदई या दोन संघांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आणि जेव्हा तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी याल दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने की त्यांना आपली संपूर्ण प्रवेश फी आपण घेऊन यायचं आहे. तो मॅच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. चांगली गोलंदाजी होतीये.
हितेश 11 चामटोली या संघाच्या माध्यमातून आदरणीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुरस्कर्ते आहेत धनाजी शेठ इरमाळी साहेब, उद्योजक समाजसेवक चामटोली गावचे. गोलंदाज यश या चौथ्या षटकामध्ये. चला चांदई संघ आणि ढवलेपाडा संघ टीम कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती आहेत. बाळा माने सर आणि फिरोज खान सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय राकेश सुर्वे साहेबांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचं आगमन होत आहे या चौकाराने. डीजे मास्टर राकेश सुर्वे साहेबांनी आपले टीम ऑन केलेला आहे या रात्रीमध्ये. आणि पंकज साठी 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच करतायत, पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. बाळाशेठ कांबरी साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. धावसंख्या आहे 33. अपील करतायत आणि पंच तटस्थ आहेत. यस, पाहावं लागेल एक्झॅक्टली काय निर्णय येतोय. दोन्ही पंच एकत्र येत आहेत, फिरोज खान सर आणि बाळा माने सर. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. धनाजी शेठ इरमाळी साहेबांचा संघ आपण पाहतोय. हितेश 11 चामटोली संघ खूप मोठे पुरस्कर्ते आहेत आणि चामटोली संघाला पॅक केलेले आहे. आदरणीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांनी यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. कारण की इथे आवाज आला होता, बॅटची कट होती आणि यस माघारी परतावं लागेल पंकजला. शहबाज चाचा बुबेरे साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. नक्कीच उमर 11 घोरेगाव, शहबाज चाचा बुबेरे, अहमरबाई बुबेरे, अखिलबाई बुबेरे आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोरेगाव चषक आपण पाहिलं होतं, डेटची स्पर्धा. त्या स्पर्धेची संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. खास करून
पहिल्या चेंडूवरती मंगेशने विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन तेजस येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. या मॅच वरती आतापर्यंत वर्चस्व निर्माण केलेलं आहे. धनाजी शेठ इरमाळी पुरस्कृत हितेश 11 चामटोली या संघाने. धावसंख्या आहे 34. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले. कट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप स्वीपर कव्हरला. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. सावन होते डीप मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 36. चला ढवलेपाडा संघ कॅप्टन आणि चांदई संघ कॅप्टन टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या 20 लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. टप्पा पडल्याने बाहेरच्या बाजूने हा चेंडू निघालाय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. चला चांदई संघ आणि ढवलेपाडा संघ बघा. जो संघ नाही येणार नाही त्या संघाला चेंडूंची पेनल्टी असणार आहे. पुन्हा एकदा मिड ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. धावबाची संधी आहे आणि विकेट किपर करतोय काय हा देखील प्रश्न पडलेला आहे. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र बचावलेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. श्री 11 चांदई या टीमचे संघनायक उपस्थित आहेत आणि ढवलेपाडा संघाचे संघनायक देखील येत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. जो संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार नाही त्या संघाला चेंडूंची पेनल्टी आहे. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल. 2 फिल्डर आले होते. झेल त्यांच्या मधोमध पडलेला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती या शेवटच्या बॉलवरती धावा 2 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 42. 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. हितेश 11 चामटोली या संघासमोर बाल दिगंबर डोनेगाव या संघाने धनाजी शेठ इरमाळी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. हितेश 11 चामटोली या टीमला धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये 43 धावा. तर आपण टॉस संपन्न करणार आहोत. सन्माननीय शादाबजी बोबेरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मुवस्सिर भाईजी यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय रोशनजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस इथे संपन्न करणार आहोत. सन्माननीय चामटोली गावचे उद्योजक आपल्या सोबत आहेत. रोशनजी भगत साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने चांदई संघ आणि एका बाजूने ढवळेपाडा संघ. टॉस संपन्न केला जाईल. हेड इज द कॉल अँड इट्स हेड. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि निर्णय इथे जागेवरती सांगायचं विनंती आहे. तर अगदी या ठिकाणी ढवळेपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. ढवळेपाडा टीम ऑन द टॉस आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद.
मच डॅनी यांचे इथे आगमन होत आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, आमचे अत्यंत जवळचे मित्र तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते सर. एक्स्ट्रा पोलचा पहिला सामना सुरू आहे. एका बाजूने हितेश 11 चामटोली आणि त्यांच्या विरोधामध्ये चला विनंती असेल चांदई टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एका बाजूने हितेश 11 चामटोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बाल दिगंबर डोनेगाव. चामटोली संघानं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय आणि डोनेगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. निर्धारित 5 षटकांमध्ये धावफलकावरती धावा बनल्यात 42 आणि 43 धाब्यांचं लक्ष्य असेल. 43 इज द टार्गेट. तेजस आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती आणि 43 धाब्यांचं लक्ष्य आहे. फ्रेंच चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय आखीव रेखीव आणि सुबक नियोजन असणारी स्पर्धा आहे. संपूर्ण गोरेगावकर या स्पर्धेसाठी एकवटत असतात आणि आज देखील ते एकवटलेले पाहायला मिळाले. अगदी काही वेळापूर्वी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. बॅटिंग करत असताना बाल दिगंबर डोनेगाव संघानं इथे 42 धावा बनवल्या. 43 धाव्यांचं लक्ष्य आहे. 43 इज द टार्गेट. तेजस आणि रोहन ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस दाखल झालेत आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. पहिला बॉल बॅकफुटला गेले. बॅकफुटला असताना खूप लेट बॉलला खेळलेत आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच चषक चौकार. तर सुवर्ण संधी आहे खऱ्या अर्थाने हितेश 11 चामटोली या संघाचे पुरस्कर्ते संघ मालक आदरणीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांच्या माध्यमातून जो कोणताही फलंदाज या षटकामध्ये षटकार मारेल त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कमालीचा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. पॉवर प्लेसला युटिलाइज करण्याचा प्रयत्न मात्र तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. माफ करा, 2 धावा पाठीमागच्या बॉलवरती प्राप्त झाल्यात. एकूण 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील आणखी एक बॉल आपण पाहतो यष्टनच्या पाठीमागे गेलाय आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आमदार किसनजी कथोरे साहेब यांचे खंदे समर्थक आहेत सन्माननीय धनाजी शेठ इरमाळी साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंवरती विविध बक्षिसे लावली जातात. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो कोणता खेळाडू षटकार मारेल त्याच्यासाठी सन्माननीय धनाजी शेठ इरमाळी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे बक्षीस असणार आहे.
तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिली सफलता या ठिकाणी आली आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडासा क्रीजचा उपयोग केला गोलंदाजाने. वाईड ऑफ द क्रीज हा बॉल टाकला होता, एज लागला आणि तिथे मात्र पहिली सफलता आली आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. बॅटिंग साठी दिनेश, गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले त्या फटक्याचा आपल्या स्क्रीनवरती. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालाय. या बॉलला मात्र पाठवलंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. पुढचा बॉल यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलंय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहे. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. चांगले रनिंग मिडून विकेट आणि फलंदाजी काय कमाली जी केली आहे. मग दिनेश भगत असतील किंवा रोहन आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. 16 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 16 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. चामटोली टीम. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि खूप वेगाने मात्र वाटचाल केली आहे. हितेश 11 चामटोली संघाने सन्माननीय धनाजी शेठ इरमाळ यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने ढोणेगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी हा चामटोली संघ देखील जशाच तसं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. 43 धाब्यांचं लक्ष आहे. 43 इज द टार्गेट आणि रिक्वायर्ड रन रेट 6.75 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण रन रेट पहिल्याच षटकामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क दोन्ही फलंदाजांनी घेतली आहे आणि 16 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. धावपलकावरती धावा आहेत 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय सन्माननीय धनाजी शेठ इरमाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हा बॉल देखील समोरच्या दिशेने गेला तिथे मात्र 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 17 लॉस ऑफ दी 1 विकेट. प्रत्येक षटकारासाठी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय धनाजी शेठ इरमाळी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असेल. 17 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिनेश आणि रोहन ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस वाईड बॉल आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. खूप वेगाने मात्र या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. 18 धावा धावपलकावरती चामटोली संघ मैदानावरती दाखल झाला. सुरुवातीला तेजस यांची अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला दिनेश भगत देखील प्रभावित करतायत. 18 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उमेश यांचा पुढचा बॉल हवेत खेळलेत. किती दूर हा बॉल जातोय पाहायचंय आणि क्षेत्ररक्षकापर्यंत हा बॉल पोहोचलाय आणि आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. दिनेश भगत देखील माघारी परततील. विकेट. फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती 4 वरती हर्षद पोहोचतायत. न्यू बॅटर हर्षद आता मैदानावरती 18 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उमेश या ठिकाणी सफलता अर्जित करतायत.
दोनही आता नवीन खेळाडू मैदानावरती आहेत. हर्षद आणि रोहन. ताबडतोड सुरुवात मात्र पाहायला मिळाली. खूप चांगली सुरुवात इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने केली होती. 18 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कट करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. इथे मात्र डॉट बॉल आलेला पाहायला मिळतोय आणि असे असंख्य डॉट बॉल मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील टाकावे लागतील या सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी. इथे मात्र पुनरागमन केलंय, छोटंसं पुनरागमन बाल दिगंबर रोणेगाव संघाचा देखील पाहायला मिळालंय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये हवेत बॉल आहे आणि हा बॉल जाईल दूरवरती. फलंदाज हर्षद यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम आणि सन्माननीय धनंजय शेठ इरमाळी साहेब यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस असणार आहे. षटकार आणि या स्पर्धेमधील या सामन्यामधील पहिला षटकार लगावण्याचा मान कोणाला मिळालाय? फलंदाज हर्षद यांना. 24 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश. यावेळेस देखील बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु बनतील ते दर्शक. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका हर्षद यांच्या बॅट मधून आणि सन्माननीय धनंजय शेठ इरमाळी साहेब यांच्या माध्यमातून आणखीन एकदा 500 रुपयाचं बक्षीस. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे हितेश 11 चामटोली संघाची. 30 धावा धावपलकावरती आहेत उमेश. पुढचा बॉल आणि हा बॉल देखील हवेत आहे. समजले का तुले हर्षद म्हणतात मले आणि त्यांच्या बॅट मधून लगातार तिसरा षटकार आणि आणखीन एकदा संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय धनंजय शेठ इरमाळी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बॅट मधून खरं तर आतापर्यंत या सामन्यामध्ये षटकार आलाच नव्हता परंतु हर्षद मैदानावरती दाखल झाले आणि लगातार 3 षटकार ठोकलेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 36 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे या ठिकाणी हितेश 11 चामटोली संघ. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. सन्माननीय धनंजय शेठ इरमाळी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि 18 बॉलमध्ये 7 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. बॅटिंग साठी रोहन दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. आणि आता मात्र इथे 36 धावा धावपलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 बॉल 7 धावेंची आवश्यकता. केवळ 7 धावा इथे आवश्यक आहेत हितेश 11 चामटोली संघाला. बॅटिंग साठी रोहन दाखल झालेत. पाठीमागच्या षटकामध्ये लगातार 3 षटकार फलंदाज हर्षद यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळेस हलक्या हाताने बॉलला खेळतायत. ढकललंय बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. 1 धाव प्राप्त होती आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 37. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37. लॉस ऑफ दी 2 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 37 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 1 हिट अवे फ्रॉम दी विन. हितेश 11 चामटोली संघ. यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे. त्याला दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असेल फ्रेंड चषक गोरेगाव चौकार. केवळ 2 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. काय बॅटिंग करतायत हर्षद कोंडिलकर. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप बॉल ट्रॅव्हल झालाय आणि हर्षद कोंडिलकर फिनिशेस ऑफ इन स्टाईल हा सामना फिनिश केलाय. हितेश 11 चामटोली संघाने विजय मिळवलाय. अभिनंदन टीम चामटोली आणि संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय धनाजी शेठ इरमाळी साहेब आपलं देखील मनापासून अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. आणि 5 बॉल मध्ये वैयक्तिक 26 धावा
या ठिकाणी बनवल्यात. हर्षद कोंडिलकर यांनी कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. वन साइड हिरो 6 बॉलमध्ये 26 धावा त्यांनी बनवल्यात आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. चांडोली संघाने 8 धावेंनी 8 विकेटनी हा सामना जिंकलाय. विजय टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन.